शरद पवार गटातला मोठा नेता लवकरच अजित पवारांसोबत येणार। माझा विजन कार्यक्रमामध्ये प्रफुल्ल पटेलांचा पुनरुच्चार। आम्हाला दगा देणाऱ्यांना कृष्ण नीतीचा वापर करून दंडित केलं। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडणं आमच्या रणनीतीचा भाग। माझं विजन कार्यक्रमामध्ये आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। जनतेला काम करणारा मुख्यमंत्री हवा, घरी बसणारा नको। स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला। माझा महाराष्ट्र माझं विजन कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। फडणवीस आरोप करतात आणि पळून जातात। ड्रग्ज आणि भ्रष्टाचार रोखण्यात राज्याचा गृह विभाग कमकुवत। माझं विजनमध्ये सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। मुंबईतील लोकसभा निवडणुकीत भाजप सगळ्या जागा जिंकेल, आशिष शेलार यांना विश्वास। तर ठाकरेंविना 2014 मध्येही जिंकलो, आताही जिंकू, शेलारांचं विधान। पश्चिम बंगालच्या संदेशखालीमध्ये जे झालं त्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण त्याला हिंदू मुस्लिम प्रश्न बनवू नका। माझा महाराष्ट्र माझं विजन कार्यक्रमात असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य। हर्षवर्धन पाटील यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। मित्रपक्षाचे काही पदाधिकारी धमकी देत असल्याचा पत्रामध्ये उल्लेख। समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न। मंत्री दादा भुसेंच्या हस्ते लोकार्पण। पंतप्रधान मोदींचा आज तेलंगणा दौरा। दौऱ्यादरम्यान नांदेड विमानतळावर अल्प विश्रांती दरम्यान अशोक चव्हाणांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। नाशिकमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 8वा दिवस। आज होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेल भरो आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।